ओके चलो आपण बघत होतो मध्येच ब्रेक झाला. ओके दॅन मेनी अदर किंवा दॅन मोस्ट अदर काढून सुरुवातीला लक्ष द्या. जिकडं दृष्टी तिकडं सृष्टी. पाचवी आली नाही का? सृष्टी नाही का? आठवी आली आहे का? व्हेरी फ्यू सिटीज. आता इथे इज आहे. काय घेऊ सागर? इज घेऊ का? व्हेरी फ्यू सिटीज इज घेऊ का? आर येईल ना? आर येईल ना? इज नाही येणार ना? सिटीज प्लुरल आहे ना? व्हेरी फ्यू सिटीज आर. आता काय घ्यायचंय? ॲज हॉटर किंवा हॉटेस्ट. EST ER काढून मूळ हॉट आणि मोस्ट आणि मोर असेल ते काढून जे आहे ते. व्हेरी फ्यू सिटीज आर ॲज हॉट ॲज लातूर. मला सांगा, हॅव यू अंडरस्टूड? गॉट इट? समजलं? सुपरलेटिव्ह कसं असतं? वन ऑफ द फ्यू. कंपॅरेटिव्ह कसं असतं? पॉझिटिव्ह कसं असतं? समजलं? आता वाक्य दिल्यावर करता येतील. ओके लेट्स स्टार्ट. आता वाक्य देतो. वाक्य घेऊ आपण. अजून 1-2 वाक्य घेऊ. लवकर कर. हे चालू. हा अनुष्का टेल मी वन सेंटेन्स. हे तुम्ही करणार. एक जण सांगणार आहे. तुम्ही सांगणार आहेत. हा सोनाली इज वन ऑफ द मोस्ट असेल. मोस्ट असेल. वन ऑफ द मोस्ट आहे. नसलं तरी चालते. चला. वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल गर्ल्स. कोणती डिग्री आहे ही? SD means superlative. Sonali is one of the most beautiful girls. जेवढ्या काही वर्गामध्ये सुंदर मुली आहेत ना त्यापैकी एक सोनाली आहे. असा अर्थ झाला. ऐका आपण म्हणलं ना जेव्हा एकाची अनेकांशी असते ना तर काय असतं? त्याच्यासारखं कोणीच नाही. म्हणजे कसं होईल? एरवडे इज द मोस्ट हँडसम बॉय. सगळ्यात सुंदर आहे. द आलं की सगळ्यात आणि वन ऑफ द आलं की जेवढे सुंदर आहेत त्यापैकी एक आहे की नाही? पहिलवान इज वन ऑफ द पहिलवान. नाही पहिलवान तुझ्या कुणी. चला लेट्स स्टार्ट. कोणती डिग्री आहे ही? सुपरलेटिव्ह. चला हु विल टेल मी? आता याचं कंपॅरेटिव्ह कोण सांगते मला? विदाउट सोनाली. हा सांग बेटा सांग. सोनालीला सोनाली इज ला इज येईल. ओके सोनाली इज वन ऑफ द घ्यायचं का नाही? आपण द काढत होतो. आता वन ऑफ द काढायचंय. मग सोनाली इज मोर ब्युटिफुल दॅन मेनी अदर. काय काढून? दॅन मेनी अदर. वन ऑफ द काढून दॅन मेनी. सोनाली इज मोर ब्युटिफुल दॅन मेनी अदर गर्ल्स. बरोबर? ही झाली सुपरलेटिव्ह. आता याचं आपल्याला पॉझिटिव्ह करायचं. हु विल टेल मी पॉझिटिव्ह? दॅन मेनी अदर किंवा दॅन मोस्ट अदर. आता इथं मेनीच्या ठिकाणी तुम्ही मोस्ट पण घेऊ शकता बरं का? नो प्रॉब्लेम. मोस्ट पण घेऊ शकता. दॅन मोस्ट अदर पण घेऊ शकतो. दॅन मेनी अदर. आता याचं आपल्याला काय करायचं? पॉझिटिव्ह करायचं. चलो सुरुवातीला काय येईल? काय काढून घेतलं? व्हेरी फ्यू. दॅन मेनी अदर काढून व्हेरी फ्यू. अगोदर दॅन एनी अदर काढून आपण नो अदर घेत होतो. 1 to मेनी सर्वांची तुलना असताना. आता वन ऑफ द फ्यू आहे. काहींपैकी एक आहे म्हणून व्हेरी फ्यू गर्ल्स. कॉमन नाउन शेवटचं येईल ना. व्हेरी फ्यू गर्ल्स इज कार. आता
का बरं आर? आवाज वाढ. आर येणार. अरे गर्ल्स अनेक वचनी आहे म्हणून काय येईल? गर्ल्स आर. आता ॲज ब्युटिफुल ॲज ब्युटिफुल ॲज. आता कोण येणार आहे? सोनाली. सुरुवातीचा सब्जेक्ट. राईट. समजलं सगळ्यांना? सुपरलेटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, पॉझिटिव्ह डिग्री. एनी प्रॉब्लेम? No problem. Now I will give another sentence and you have to tell me fast. Huh? Come on. दुसरं वाक्य घेऊ. सेकंड. हा अनुष्का. हा चलो. मुंबई is one of the largest cities in India. आता इथे काय फरक आहे रे? अगोदर जेवढे आपण 3 वाक्य घेतले त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे सांगा. इन इंडिया. हा एक्सटेन्शन नव्हतं अगोदर, आता काय आलेलं आहे? एक्सटेन्शन आलंय. मग ते शेवटी ठेवायचं आपल्याला. त्याला नाही सुरुवातीलाच घ्यायचं ते आपल्या पॉझिटिव्ह करताना सुरुवातीलाच. कंपॅरेटिव्हला आपण तेच घेणार. चला आता याचं कंपॅरेटिव्ह सांगणार आहे. हु विल टेल मी कंपॅरेटिव्ह? मुंबई इज. सांग अमित, सांग कसं होईल? चलो बॉम्बे कुछ लिख रहा नहीं. मुंबईला मुंबई येईल. क्लिअर. नंतर काय येणार आहे? इजला इजच येणार आहे. आर होईल का? नाही, सिंग्युलर एक वचन आहे. मुंबई इज वन ऑफ द जाईल ना. लार्जेस्ट ईएसटी काढून काय होईल? या लार्जर. मुंबई इज लार्जर. अभी क्या लेना है? Than many other पुढं तेच cities in India. Cities in India. This is comparative. पॉझिटिव्ह सांग रे रोहित. कसं होईल पॉझिटिव्ह याचं? रोहितनं जर सांगितलं ना तर सगळ्याला मी का बक्षीस देणार. बघा रोहितनं जर वाक्य हे सांगितलं सर्वांना बक्षीस देणार. रोहितनं वाक्य सांगा. कमान. हा सांगा. कॅमेरा उलाला युट्यूबला जाणार आहे त्याच्यामुळं नीट सांगायचं, चुकायचं नाही. कमान कमान. हा सांग रोहित. व्हेरी फ्यू येईल सुरुवातीला. ओके. व्हेरी फ्यू आर. डायरेक्ट आर. व्हेरी फ्यू cities in India. Very few cities in India. आता हीच कार का बरं आर? अनेक क्वेश्चन आहे. कोण इंडिया आहे? अनेक क्वेश्चन आहे. सिटीज अनेक क्वेश्चन आहे. व्हेरी फ्यू सिटीज इन इंडिया आर as large as Mumbai. As large as. हे वाक्य तुमच्या घरात जर मोठा भाऊ बहीण जर असेल 10वीला 12वीला त्यांना हे वाक्य द्या. केले तर माझं नाव बदलून ठेवा. येईल का? पण तुम्हाला येतं आता. अजून एक वाक्य घेऊ आपण लास्ट. हे आपण थांबूया. समजलं ना? Got it? Okay. So I will give you examples. Please. Cut it.